नमस्कार प्रेक्षक हो. जीवनाचा प्रत्येक टप्पा काहीतरी शिकवतो, काही अनुभव देतो, पण त्या अनुभवांनीही काही प्रश्न अनुत्तरित राहतात. जीवनाचे खरे उद्दिष्ट काय? परमेश्वर प्राप्तीचा मार्ग कोणता? आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अनेक पंथ, गुरु आणि साधना केल्या, पण खरा मार्ग त्यांना संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानातूनच मिळाला. हे व्यक्तिमत्व आहे जितेंद्र सुधाकर हरडे, आडगाव, नाशिक येथील. जितेंद्रजींनी लहानपणापासून विविध भक्ती मार्गांचा अभ्यास केला. त्यांनी भागवत सप्ताह, सत्यनारायण पूजा आणि विविध संतांच्या गुरुदीक्षा घेतल्या. मात्र या सगळ्या साधनांनंतरही त्यांना समाधान, शांतता आणि परमेश्वराची अनुभूती मिळाली नाही. एका प्रसंगात त्यांनी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि त्यातून निर्माण झालेल्या शंकांनी त्यांना सत्य शोधण्याचा निर्धार दिला. 2017 साली त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्या प्रकृतीवरील रोग कमी झाले, अपघातांमध्ये ते वाचले आणि त्यांच्या कुटुंबाला शांतता आणि आर्थिक स्थैर्य लाभले. जितेंद्रजींच्या या प्रवासात त्यांनी कशा प्रकारे जीवनाचा खरा अर्थ शोधला? चला ऐकूया जितेंद्र सुधाकर हरडे यांच्या शब्दात त्यांच्या जीवनाचा प्रेरणादायी प्रवास. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव जितेंद्र सुधाकर हरडे. आपण कुठून आलात? मी आडगाव, नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? मी मार्केटिंगचंच कामं केले आहेत, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 एप्रिल 2017ला मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या चरणामध्ये येण्याच्या अगोदर आम्ही पूर्ण परिवार जवळजवळ 14 वर्षापासून संत ठाकरसिंग महाराज जे राधास्वामी पंथामधून आहे त्यांची गुरुदीक्षा घेतली होती. त्यांची भक्ती करत होतो. तर त्यांची भक्ती करत असताना अक्षरशः म्हणजे 2002मध्ये त्यांच्याकडून गुरुदीक्षा मी घेतलेली होती, जळगाव खानदेशमध्ये असताना. त्या अगोदर म्हणजे भक्ती मार्गामध्ये येण्याचं जे आहे हे लहानपणापासूनच भक्ती मार्ग म्हणजे माझा आवडीचा असल्याकारणाने 10वीला मी वरणगावमध्ये म्हणजे वरणगाव फॅक्टरी, तिथं वरणगावला पूर्ण मामा वगैरे इथं सर्व नातेवाईक आहेत. तर त्यांच्याकडे शिक्षणासाठी गेलो, कारण की परिस्थिती माझी खूपच हालाखीची होती. तर तिथं गेल्यानंतर भक्ती मार्गाची आवड असल्याकारणाने त्यांच्याकडे टी व्ही असताना टी व्हीवरती आम्ही संत आसारामचे सत्संग बघायचो. त्याच्यानंतर तिथं पारंपरिक पद्धतीने मामा आणि इतर लोकांच्या मदतीने भागवत सप्ताह भरायचा. तर भागवत सप्ताह तो पूर्ण 7 दिवसाचा अटेंड करणे, नंतर दिंडीच्या कार्यक्रमामध्ये हजर राहणे, नंतर ज्याप्रमाणे नाचूया कीर्तनाच्या रंगी तसं तिथं खूप काही म्हणजे त्या भजनांमध्ये कीर्तनामध्ये रंगून नाचायचे. अक्षरशः विठ्ठलाची भक्ती तिथं आम्ही तसं करायचो. त्यानंतरही मी एकमेव असा लहान विद्यार्थी म्हणजे 10वीमध्ये असताना तिथं म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की सत्यनारायणची पूजा हे फक्त पती पत्नीने करायला पाहिजे, परंतु 10वीमध्ये असताना माझं लग्न न झाल्याकारणानेही मी तिथं सत्यनारायणची पूजा केली. पण ती पूजा करत असताना म्हणजे सुपारी बांधून मी पूजा केली होती तिथं. तर ती माझी पहिली पूजा तशी होती. नंतर भागवत सप्ताह वगैरे आम्ही अटेंड करायचो. त्या व्यतिरिक्त जशी ब्रह्मा विष्णू महेश यांचे वेगवेगळ्या रूपांचे वेगवेगळे सण तेव्हारनुसार कार्यक्रम जे व्हायचे त्यानुसार 9 दिवसाचं दुर्गा सप्तशतीच्या याच्यामध्ये पाठ तेही करायचो आम्ही. नंतर दिवाळीचे दिवे लावणे, त्या व्यतिरिक्त जे की वेगवेगळ्या 7 दिवसाचे वेगवेगळे जे देवीदेवतांचे उपवास असायचे, श्रावणमध्ये श्रावण सोमवार करणे, नंतर गुरूंचे गुरुवार करणे. मला म्हणजे एका ब्राह्मणाने शनिवार करावा असं ते आग्रह धरून शनिवारचे उपवासही मी करायचो. असे वेगवेगळ्या प्रकारचं भक्ती मार्गामध्ये असताना या पारंपरिक जी आपली घरामध्ये दिलेली साधना तर करायचो, भक्ती करायचो. त्या व्यतिरिक्त कुलदेवतेचं वर्षातून एक वेळेस आमचं रावेरला कार्यक्रम व्हायचा, त्या कार्यक्रमाला आम्ही जायचो, अष्टमीचा कार्यक्रम करायचो. आणि हे करत असताना त्या व्यतिरिक्त जे देवीची सेवा झाली पाहिजे, मग सेवा होत असताना तर देवीचं काय वाचन करायला पाहिजे. तर मग ज्यावेळेस स्वामी समर्थ पंथामध्ये आम्ही गेल्यानंतर तिथं
दुर्गा सप्तशती हा खूप महत्त्वाचा सांगितलं जायचं. तर मी दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायचो. तरी ठीक आहे, ती भक्ती पूर्ण झाल्यानंतर पुढे ते दिवस संपल्यानंतर पुढचे मग वेगवेगळ्या प्रकारचे गणपती जे आले, तर गणपतीचे मग 10 दिवसामध्ये गणपती बसतोय, तर मग आरती वगैरे करणे, ह्या गोष्टी जे पारंपरिक आपल्या महाराष्ट्रात खानदेशमध्ये चालायचे त्या गोष्टी आम्ही करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामधील खानदेश या प्रांतातून आले आहात आणि खानदेशामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी काही भक्ती साधना होते ती भक्तिविधी आपण करत होतात. तर ह्या सर्व गोष्टी असताना आपण हरियाणा स्थित बरवाला येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा का घेतली? ही स्टोरी अशी आहे की भक्ती मार्गामध्ये आवड परमेश्वरची मला होतीच. तर ती आवड असताना मी जळगाव खानदेश सोडून नाशिकला कामानिमित्त इथं आलो होतो. आणि इथं आल्यानंतर मी जळगावलाच ठाकरसिंग महाराजांची गुरुदीक्षा घेतली होती. ती गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर कसं आहे की त्याच्या 8 दिवस अगोदर मी इंजिनिअरिंगला असताना मला एक मित्र भेटला. तो ओम शांतीचा करायचा, म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारीचा. तर त्याने सांगितलं की बा परमेश्वर निराकार है, परमात्मा निराकार है, तर परमात्मा की भक्ती करना चाहिए. तर त्याचं ऐकून मला आवडलं. म्हटलं ठीक आहे बा, मी करतो म्हणे. तर त्यांनी सांगितलं की 7 दिवसाचा तुम्ही कोर्स करा. तर मी 7 दिवसाचा कोर्स केला. त्या कोर्समध्ये समजलं मग ध्यान लावणे, बसणे. नंतर मग तिथं सेंटरला जाऊन आम्ही मुरली ऐकायचो ओम शांतीची. ती बाबांची मुरली ऐकून आनंद मिळायचा. पण तसं तसं हे 4-5 दिवस गेले. 4-5 दिवस गेल्यानंतर भुसावळला संत ठाकरसिंग महाराजांचा मोठा कार्यक्रम झाला 2002मध्ये. त्यावेळेस लहान भाऊ, माझ्यापेक्षा लहान जो आहे, तो त्या कार्यक्रमाला गेला होता. मी काही गेलो नव्हतो. तर त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याने गुरुदीक्षा घेतली. आणि तो गुरुदीक्षा घेऊन घरी आल्यानंतर अक्षरशः आमचे वाद व्हायचे. तर त्याचा एक मित्र जो त्याच्यासोबत इलेक्ट्रिकचं काम करत होता, त्याला घेऊन आला आणि तो मला समजवायला लागला की बा ठाकरसिंग महाराजांची भक्ती काय आहे. तर म्हणे बा ते ओम शांतीच्या वरती भक्ती आहे. अरे म्हटलं ओम शांतीच्या वरची भक्ती आहे. म्हटलं ठीक आहे, मग मला स्वीकारायची आहे, पण मी असं नाही स्वीकारणार. म्हटलं माझे जे प्रश्नाचे उत्तर जर मिळतील तर मी स्वीकारेल. तर मग ते प्रश्नाचे उत्तर मग तुम्हाला सत्संगात मिळतील. मग अक्षरशः पाडदीला त्याच्या घरी कचरूदास महाराज जो संत ठाकरसिंग महाराजांचा शिष्य आहे, त्यांचा सत्संग होता. मी त्या सत्संगात गेलो आणि माझे जे प्रश्न होते ते प्रश्न त्यांच्याकडे मांडले आणि गुरुदीक्षा घेतली. तर संत ठाकरसिंग महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर अक्षरशः तिथं 3-3 तास ध्यानावरती बसणे, त्यांनी जे नाम दिले होते ते नाम जपणे, जसं की ज्योत निरंजन, ओंकार, आरंकार, सोहम, सतनाम, हे नाम जपणे. तर मी ध्यानावरती बसत असताना 2-2 तासामध्ये अक्षरशः कमरेपर्यंत पूर्णतः मी दगडासारखा होऊन जायचो. एवढं पायामध्ये मुंग्या वगैरे यायचे. हे सर्व करत असताना मग खानदेशमध्ये माझ्याबरोबर म्हणजे कसं की मला आवड होती MLMची, खूप मला गोडी लागली होती. तर MLMमध्ये एका कंपनीमध्ये काम करत असताना तिथं थोडासा बोजा डोक्यावरती आला, तर मग काहीतरी पळवाट करायची म्हणून मी नाशिकला निघून आलो. म्हणजे जॉब शोधण्याचा उद्देश होता. मग जॉब शोधता इथं नाशिकला राहिलो. मग 2015ला म्हणजे नाशिकचं जे माहिती आहे की इथलं भगूर मानव केंद्र आहे, ते भगूर मानव केंद्रावरती जात होतो. तर 2015मध्ये कुंभमेळा भरला. त्या कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर मग तिथं एक सिलेक्शन होतं की प्रचारक म्हणून जे आहे ठाकरसिंग महाराज, जे प्रचारकांचा फॉर्म भरला जायचा, तिथं शिबिर व्हायचं. तर म्हटलं माझं 12वी पण झालेलं आहे, मला बोलणं पण चांगलं येतं आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की माझ्याकडे कुठल्याही प्रकारची पुंजी नाही आहे, म्हणजे बा कसं की शेतीबाडी नाही आहे, त्याच्यानंतर कुठला जॉब नाही आहे. तर मग आपण गुरु स्वीकारलं तर गुरुसेवा करावी. तर मग मी तन धनाने गुरुसेवा करत असताना तिथं ते शिबिरात फॉर्म भरलं. 30 सत्संग केल्यानंतर ते आयडेंटिटी कार्ड द्यायचे की बा तुम्ही प्रचारक बनू शकतात. तर ती प्रचारक बनायचं ह्या उद्देशाने मी पिंपळनेर मानव केंद्राला गेलो शिबिरामध्ये. तर पहिल्या शिबिरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कबीर साहेब हे पूर्ण ब्रह्म आहे आणि आपण कबीर साहेबांची ही भक्ती करतोय, तर आपण परमात्मा का काम कर रहे हैं, तो परमात्मा का काम हमको बढ़ चढ़ के करना है. म्हटलं खूप आनंद झाला. हम स्वतः परमेश्वरचं काम करताय, परमात्माचं काम करताय, तर मग ही भक्ती म्हणजे आमची श्रेष्ठ भक्ती आहे हे मानून मी गुरुला परमेश्वर जाणून रात्रंदिवस भक्ती करायची. दुसरं कुठल्याही प्रकारचा छंद नव्हता. कामावणारे जॉबवणारे की फक्त आपल्याला भक्तीचंच वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे स्वामीजी महाराजांचे पुस्तक आहे, ठाकरसिंग महाराजांचे पुस्तक आहे, त्यांचं दिलेलं ते सर्व पुस्तकं आम्ही वाचत असायचो. असं करत असताना मी ॲग्रिकल्चरची मार्केटिंग करत होतो.
तर मी भगूर साईडला त्याच्या पुढे गेलो. तिथून मग रिटर्न आलो. घरी आलो की प्रचारक व्हायचं आहे म्हणून तिथं काय सांगितलं होतं की तुम्ही भगवद्गीता वाचा, इतर साधू संतांचे सत्संग ऐका, त्याच्याने तुम्हाला ज्ञान मिळेल, तुमची वाणी शुद्ध होईल. तर मी त्यानिमित्ताने सत्संग लावला. टी व्ही आलो की घरी फक्त संस्कार टी व्ही वगैरे अशा वेगळ्या प्रकारचे चॅनल वगैरे बघायचो. तर तिथं सत्संग लावलं एका दिवशी. तर सत्संगवरती गुरुजी संत रामपालजी महाराजचा सत्संग येत होता. तो सत्संग मी ऐकत होतो. तर अक्षरशः खूप मला राग आला. एवढा राग आला की जी भक्ती मी करतोय संत ठाकरसिंगची, ती संत ठाकरसिंगच्या भक्तीला गुरुजी संत रामपालजी महाराज म्हणतात आहे की हा काळसा पंथ आहे, यांनी 8-8 कोटी जीवांना फसवून दिलं. अहो म्हटलं, मी एवढी भक्ती करतो, एवढी मी अक्षरशः 100 रुपये जर कमवले तर 50 रुपये मी सेवेमध्ये गुरुसेवेसाठी खर्च करतोय. एवढी चांगली मी भक्ती करत असताना हा काळसा पंथ आहे. मला अक्षरशः खूप राग आला. एवढा राग आला की तिथे खाली जे चालत होतं की बा तुम्ही मोफत नॅंगा फ्री में मंगवाई असं चालत होतं. तर मी एवढा धाडकन उठलो खुर्चीवरून आणि मोबाईल उचलला, खूप जोरात बटन दाबले. अक्षरशः मला घरातून माझी मिसेस म्हणायची, तुम्ही काय मोबाईल फोडणार का? म्हटलं नाही. म्हटलं मला माझ्या गुरुच्या बाबतीत बोललं तर मला खूप वाईट वाटतं आहे. तर मी त्या गडबडीमध्ये खूप जोरात बटन दाबून ज्ञानगंगा ग्रंथ मागवला. 3 ते 4 दिवसानंतर तो ग्रंथ माझ्याकडे आला. ग्रंथ आल्यानंतर अक्षरशः त्यात दिलेली सृष्टीरचना ती मी वाचल्यानंतर थोडं शांत झालो. तरी राग खूप मनामध्ये होता. परंतु कसं आहे, संध्याकाळी ॲग्रिकल्चरच्या कामाने आलो की साधना टी व्ही लावायची. तर मग लावल्यानंतर गुरुजींचं 10 मिनटं सत्संग मिळो, 15 मिनटं सत्संग मिळो, ते सत्संग मी ऐकत होतो. हे ऐकत असताना सृष्टीरचना ही मी वाचल्यानंतर सृष्टीरचनेचे 2 सत्संग मी अक्षरशः भगूर मानव केंद्र, विश्वमानव रुहानी केंद्र भगूर इथं 2 सत्संग केले. त्यानंतर एक सत्संग त्यांच्याच माध्यमातून मी औरंगाबादला गेलो होतो. तिथं जे वृद्धाश्रम होतं त्या वृद्धाश्रममध्ये एक सत्संग केला. ते गुरुसेवा म्हणून मी तिथं केलं. त्याच्यानंतर एका ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कसं नाशिकमध्ये संत रामपालजी महाराजांचा सत्संग होणार आहे असे मोठे मोठे बॅनर्स लागले होते. तर माझ्या मनात तर खूप खंत होती, खूप म्हणजे तो होताच की राग की मला ह्या संतांना भेटायचंच आहे. मला माझ्या गुरूंच्या विरोधात बोलतात तर मला भेटायचंच यांना काय. तर माझं तो राग होता. तर 7-8 एप्रिल 2017ला सत्संग होणार, त्या उद्देशाने मी 7 तारखेला तर ॲग्रिकल्चरच्या कामाने निघून गेलो. मग संध्याकाळी घरी आलो तर पुन्हा ती पट्टी चालू होती की आपलं माडसांगवी सह्याद्री लॉन्सला सत्संग चालू आहे. अरे म्हटलं, मी आजचा दिवस घालवला, म्हटलं मला जायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी 8 एप्रिलला मी गाडी ॲग्रिकल्चरच्या कामासाठी न घालता सरळ सह्याद्री लॉन्सला गाडी घातली. तिथं थांबलो. सकाळी 10 वाजता गेलो. सकाळी 10 वाजता गेल्यानंतर ते प्रचारकसाठी जात होते. त्यांना त्यांच्याशी अडवायचं, त्यांची चर्चा करायची, त्यांच्याशी बोलणं करायचं. तर 11 ते 1चा पहिला सत्संग ऐकला. ते सत्संग ऐकल्यानंतरही मनामध्ये जे शंका असायचे ते खूप मी त्यांना प्रश्न विचारायचो. माझा एक प्रश्न, त्यांचे 4 उत्तरं, ते 4 उत्तरामधून पुन्हा प्रश्न निर्माण व्हायचा, पुन्हा उत्तरायचं. मग अक्षरशः 10 लोकांना मी तिथं ऐकत नव्हतं की ह्या गोष्टी अशा आहेत. नंतर मग दुपारचा ब्रेक झाला. त्यावेळेस म्हटलं तिथं पुऱ्या तयार होत होते. म्हटलं कशाला घरी जायचं, यांच्याच पुऱ्या खायच्या, इथंच थांबायचं म्हटलं आज. मग तिथंच जेवण केलं आणि पुन्हा मग जे नंतरचं सत्संग आहे ते सत्संग मी तिथं ऐकलं. मग ते सत्संग ऐकत असताना अक्षरशः त्यांनी मला जे वेगवेगळ्या प्रकारची लोकांची भेट करून दिली की जो ठाकरसिंग महाराजांच्या कोठीमध्ये बालसंत म्हणून राहायचं त्याची पण भेट करून दिली. त्याने पण ती काही हिस्ट्री सांगितली. त्याच्यानंतर ज्यांच्यावर माझा विश्वास होता, रोहिदास सिंधाने म्हणून उदना यार्डचे, ते त्यांच्या घरी मी गेलेलो आहे ऑलरेडी मैत्र्याचं काम करत असताना. तर त्यांचं त्यांनी इंटरव्ह्यू दाखवलं की हे सुद्धा सत्संगमध्ये अशाच प्रकारचे गुरुजींच्या चरणी आले म्हणे. तर त्यांचं बघितलं, अरे म्हटलं हे आले ना, काय अडचणी, मला काही शंका नाही म्हटलं. परंतु तरी पण खंत की नाही तुम्ही असंच का बोलतात. मग त्यांनी एक गोष्ट सांगितली की मला एकच प्रश्न त्यांनी केला, त्या प्रश्नाचं उत्तर मला नाही आला की हा जो राधास्वामी पंत आहे यांचे जे प्रवर्तक आहे शिवदयाल स्वामी यांचा गुरु कोण आहे. अरे म्हटलं, शिवदयाल स्वामीचा गुरुच नाही आहे. मग त्यांनी ते सांगितलं, जर ज्याचा गुरु नाही तो निगुरू आहे तर त्याचा पंथ कसा असेल. मग त्यांची दशा काय झाली तर म्हणे ते तर बुक्कीमध्ये येऊन सण आपलं ज्ञान सांगायचे, म्हणजे बुक्कीमध्ये येऊन ज्ञान सांगायचे म्हणजे काय, ते भूत बनले. मग जो प्रवर्तक भूत बनला तो मला मोक्ष कसा देईल.
म्हणजे माझी जी ओढ होती परमेश्वर प्राप्तीची ती पूर्ण होणार नाही. मग त्यांनी सांगितलं, काय उद्देश आहे तुमचा? अक्षरशः तुम्हाला गुरु करायचं आहे का? तुमची इच्छा असेल तर करा, नसेल तर करू नका. नाही 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 म्हटलं, मला परमेश्वर प्राप्ती करायची, मला गुरु करायचं आहे. काय नियम आहे सांगा, तुम्हाला नियम फॉलो करेल. म्हटलं 100% एका पायावरती नियम फॉलो करेन. सर्व नियम तुम्ही फॉलो करतोय. मांस मच्छी तर खातच नाही, बिडी सिगरेटला हातच लावत नाही, कारण की ऑलरेडी तिथं प्रचारक होतो. तर मग चला म्हटलं गुरुदीक्षा द्या. गुरुदीक्षा घेत असताना सुद्धा मनामध्ये विचार यायचे की हे मंत्र देत आहे तर देवी देवतांचे मंत्र देत आहे, हे तर ब्रह्मा विष्णू महेशचे मंत्र देत आहे, गणपतीचे मंत्र देत आहे, दुर्गा देवीचं मंत्र देत आहे. तर ठीक आहे, हरकत नाही म्हटलं, गुरु केला आहे, आपण जप करू, बघू म्हटलं काय 4-6 महिन्यात काय होतं तर. कारण की इतर लोकांकडे, इतर संतांकडे आपण जातो, त्या प्रकारे बघू. तर तशा प्रकारे मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा स्वीकारली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण भक्ती साधनेमध्ये निरनिराळ्या संतांकडे गेले. सर्वप्रथम आपण राधास्वामी या पंथाकडनं नामदीक्षा घेतली. त्याचप्रमाणे आपण ओम शांती ओम यांचे सुद्धा अनुग्रह घेतला होता. आपण एक राधास्वामी पंथाचे प्रवर्तक म्हणून संबोधले गेले होतात आणि आपण त्यांची सेवा करत होतात. पण जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघितलं आणि त्यांनी जे ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानामुळे आपल्याला चीड निर्माण झाली आणि आपण आपल्या जे पूर्वीचे जे गुरु होते राधास्वामी पंथामध्ये, त्यांच्या नामाबद्दल संत रामपालजी महाराजांनी जी काही शंका उपस्थित केली, त्या शंकेमुळे आपण क्रोधित झाला आणि आपण खरं काय आहे, सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. तर मला असं विचारायचं आहे की जे काही आपल्या मनामध्ये शंका होतात आणि संत रामपालजी महाराजांनी जे काही ज्ञान सांगत होते आणि जे ज्ञान आपल्याला जे काही त्यांनी सांगितलं आहे, त्या ज्ञानाद्वारे आपल्या मनामध्ये जे काही शंका होतात त्या पूर्णपणे दूर झाल्यात का? सर, शंका दूर झाल्या म्हणूनच तर मी गुरुदीक्षा घेतली, नाही तर गुरुदीक्षा का घेतली असती? शंका माझे 100% निरसन झाल्यात की मला परमेश्वर मिळणारच आणि मिळालेले. मग सर, संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर जी काही भक्तिसाधना आपण करत आहेत, त्या भक्तिसाधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय बदल किंवा काय काय लाभ मिळाले? सर्वात महत्त्वाचा लाभ, माझी जी लहानपणापासून इच्छा होती परमेश्वर प्राप्तीची, जो शोध होता परमेश्वरचा, तो पूर्ण झाला. म्हणजे मला परमेश्वर मिळाले, परमेश्वर प्राप्तीचा हा पूर्ण मार्ग मिळाला. दुसरं असं शारीरिक लाभ जर म्हटलं तर मी मामांकडे असताना, त्याच्यानंतर जळगाव खानदेशमध्ये असताना, जर सीझन चेंज झाला, म्हणजे वातावरण ऋतूप्रमाणे कसं आहे की जे काही प्रकृतीवरती त्याचा असर पडतो आहे त्यानुसार मी भरपूर आजारी पडायचो. परंतु गुरुदीक्षा घेतल्यापासून कसं आहे की आजारपणा कमी झाला. जे बीज मंत्र जप चालू आहे त्याच्यामुळे आजारपणा कमी होतो आहे आणि जो खर्च माझा दवाखान्यामध्ये वाढायचा तो खर्च अक्षरशः बंदसारखा झालेला आहे. एक 50-100 रुपयामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग असला तो निरसन होतो आहे. तर हा माझा शारीरिक लाभ. तसाच तो परिवारमध्ये तोच फायदा, कारण की इतर लोकांचेही जे आहेत ना, रोग जो आहे तो रोग कमी होतो आहे. म्हणजे दवाखान्यावरचा जो खर्च आहे तो जवळजवळ माझा संपलेलाच आहे, तिथं खर्च होत नाही आहे. त्यानंतर दुसरा असा लाभ की मार्केटिंगचे कामं करत असताना मनामध्ये आपल्या टार्गेटचं विचार असतं, डोक्यामध्ये सर्व टेन्शन असतं. तर एका दिवशी कसं की विहित गावला मी जात असताना तिथं एक नवीन प्रोजेक्टसाठी मला जायचं होतं. तर त्या प्रोजेक्टसाठी जात असताना अक्षरशः माझ्या डोक्यामध्ये फक्त त्या प्रोजेक्टचे विचार होते. तर तिथं गेल्यानंतर एका गल्लीतून मी जात होतो, तर टू व्हीलरवरती मी असताना माझ्या समोरून एक व्हॅन आली, लहान मुलांना घेऊन जाणारी. त्या व्हॅनवाला, त्याला मी दिसत नाही का काही कळत नाही, पण तो इतक्या जोरात आला माझ्या अंगावरती की अक्षरशः मी हेल्मेट घातलेला त्याच्या व्हॅनवरती मी ठोकला गेलो. माझं डोकं जे व्हॅनवरती आपटलं गेलं. अक्षरशः आजूबाजूचे सर्व लोक आले आणि ते बघायला लागले की काय झालं, हा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. अक्षरशः जर तिथं गुरुकृपा नसती माझ्यावरती, संत रामपालजी महाराजांच्या चरणी मी आलो नसतो, तर अक्षरशः मोठी घटना माझी झाली असती. माझा परिवार जो आहे तो पोरका झाला असता. तर तशी माझी घटना तिथं वाचली. आणि फक्त जर बघितलं पूर्ण सर्व लोकांनी तर फक्त माझ्या पायाला थोडंसं खरचटलेलं होतं, एकदम मामूली किंचित खरचटलेलं असतं. ही गोष्ट मी घरी येऊन माझ्या मिसेसला सांगितलं. त्यावेळेस आमचे घरमालकीन ताई जे आहे त्या पण सोबत होत्या. तर त्यांनी सांगितलं, हा तुमचा विश्वास आहे म्हणे गुरुवांचा, म्हणून गुरूंनी तुम्हाला हा इथं वाचवलेलं आहे. तर जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी माझ्यावरती ही कृपा केली की माझा तिथं ॲक्सिडेंट झाला, तो त्यातून मी सुखरूप, कुठल्याही प्रकारचं दुखापत न झाला न होता इथंच मी थांबलो. त्यानंतर कसं आहे की आम्ही मिळून पती पत्नी भाजीपाला घ्यायला जात असताना एका दिवशी असं झालं की मिसेस जी ती भाजीपाला निवडत होती
अक्षरशः एका वकिलाची 4 व्हीलर तिच्या अंगावरती येत होती. फक्त किंचित काही 1 किंवा 2 फुटाचं अंतर असेल, त्यात ती तिच्या अंगावरती खूप जोरात येणार होती. परंतु अचानक माझ्या लक्षात आलं की ही गाडी आपल्याकडे येते आणि मी इतक्या जोरात त्या गाडीला एक दणक्यात धक्का मारला की आणि जोरात आवाज केली. तर गुरुकृपेने काय झालं की ती गाडी अक्षरशः थांबली. म्हणजे तिथं माझी मिसेस जी आहे तीसुद्धा वाचली. तर हे खूप मोठे मोठे 2 चमत्कार माझ्याबरोबर झाले. त्याच्यानंतर छोटे मोठे लाभ तर कसं आहे की एखाद्या कामाला आपण जातोय, ते कामाची जर आपण डिमांड करतोय, गुरुजींना अरदास करतोय, तर ते कामंही पूर्ण होतात, शारीरिक रोगही कमी होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही लोकांना आपण जर सजेशन द्यायला गेलो तर ते सजेशनसुद्धा ते लोक मानतात. अशा प्रकारचे खूप चांगल्या प्रकारे लाभही मला होत गेले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्या जीवनामध्ये बदल आढळला. ज्या काही आपल्याला समस्या होत्या, जे काही आपल्याला रोग होते, ज्या काही आपल्याला अडचणी होत्या, या अडचणीतून आपण बाहेर आलात. त्याचप्रमाणे आपल्याला जे काही अपघात होत होते त्यातून सुद्धा आपण सुखरूप बाहेर आलात. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे पूर्वीचे गुरुबंधू आहेत, त्याचप्रमाणे आपले जे नातलग आहे, आप्तेष्ट आहे आणि जो समाज बांधव TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उपदेश आपण काय द्याल? मी तर सर कसं आहे की छोटा दास आहे परमेश्वरचा, उपदेश काय देणार, फक्त मी एक सर्वांना प्रार्थना करू इच्छितो की ज्याप्रमाणे हे बदल माझ्यामध्ये घडलेले आहे, माझ्या परिवारात घडलेले आहे, की मी सुद्धा परमेश्वरच्या प्राप्तीसाठी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या चरणी आलो आणि मला परमेश्वरचा मार्ग मिळाला. तसं मला TV वरती ऐकणारे माझे सर्व नातेवाईक, म्हणजे अक्षरशः जळगावचे, वरणगावचे, भुसावळचे, त्याच्यानंतर रावेरचे नातेवाईक, भाऊबंधू, जे काही माझे मित्र आहेत नाशिकमधले इतर, तर त्यांना सर्वांना एकच प्रार्थना आहे की पूर्ण परमेश्वर आलेले आहे जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या रूपामध्ये. तर हा मनुष्य देह जो आहे तो घालवू नका आणि जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेऊन या मनुष्य जीवनाचा अनमोल कल्याण करा, जे की मोक्षाची प्राप्ती आहे आणि मोक्ष इथंच आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जर कोणी व्यक्ती संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली तर त्या व्यक्तीला आपल्या जीवनात जे काही ध्येय आहे, जो काही मुक्तीचा मार्ग आहे, त्या मार्गाबद्दल माहिती मिळते. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी, तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यासाठी गुरुकृपेने आज 500च्या वरती नामदान स्थळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी ओपन झालेले आहेत. तर जे TV चॅनलवरती जे सत्संग प्रवचन चालतात त्याच्या खाली जी वेगवेगळी पट्टी चालते त्याच्यावरती नंबर असतात. त्या नंबर्सवरती कॉल करून तुम्ही तुमच्या जवळचा जो काही नामदान स्थळ आहे तिथला ॲड्रेस घेऊ शकतात आणि तिथे जाऊन तुम्ही गुरुदीक्षा घेऊ शकतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की TV चॅनलवर जे काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत, त्या मोबाईल नंबरवर जर संपर्क साधला तर जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की ही काही नामदीक्षेची जी काही प्रोसेस आहे, या प्रोसेससाठी त्या साधकाला काय चार्ज आकारला जातो? सर, नामदीक्षा ही पूर्णतः निशुल्क आहे, कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाही लागत नाही. त्या व्यतिरिक्त नामदीक्षा घेतल्यानंतर जे नामदीक्षा आणि जे विधी आहेत, 3 वेळेसची जी साधना दिलेली आहे, भक्ती जे दिलेली आहे, त्याचं भक्तिबोध ग्रंथ जो आहे, छोटा ग्रंथ, तोही तुम्हाला मोफत मिळतो आहे आणि गुरुदेवांचा फोटो तोही मोफत मिळतो आहे. धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.